पुण्यात रेव पार्टीत खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरांचा समावेश। तर जावई बापूंना खडसेंनी अलर्ट केले पाहिजे होते, अशी मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पुणे शहर पोलिसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई, खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरांचा यात समावेश। खराडी परिसरातील रेव पार्टीवर पोलिसांचा छापा, मध्यरात्री 3:30च्या सुमारास कारवाई। खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरांचा समावेश। मोठ्या प्रमाणात दारू, गांजा आणि हुक्का पोलिसांनी केलाय जप्त। 5 पुरुष आणि 2 महिलांना कारवाईत पोलिसांनी घेतले ताब्यात। रेव पार्टीतील 3 महिलांचा पोलीस घेत आहेत शोध। पोलिसांच्या कारवाई दरम्यान या 3 महिला गेल्या पळून। पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई दरम्यान यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत खडसेंनी कालच अंमली पदार्थ कुठून येतात असा सवाल उपस्थित केला होता। जावई बापूंना त्यांनी अलर्ट केलं पाहिजे होते, असं देखील या ठिकाणी गिरीश महाजन म्हटले आहेत। पाहूयात। राज्यात एक प्रकार समोर आला आहे। जावई पुण्यामध्ये रेव पार्टी सुरू होती आणि त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला, तिथे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आपल्याकडे काय माहिती आहे? माझ्याकडे या संदर्भातली खरं म्हणजे कुठली माहिती नाही। सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो, 6,000 आमच्याकडचे वारकरी बस घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पहाटे या ठिकाणी पोहोचलो। त्यामुळे मी झोपलेले होतो, पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माध्यमातून फोन वाजत होते माझे। मी म्हटलं एवढे फोन काय येत आहेत, आणि ते बघितलं आणि नंतर मी आपला TV सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली। आमचे नेते आदरणीय नाथाभाऊ यांचे जावई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहतो की हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील, हुक्का, दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। हे मी चॅनलच्या माध्यमातून बघलं। अजून माझा तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही, पण डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली। नाही, 5 महिला होत्या, 3 महिला होत्या, याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे। संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही, पण तपास केल्यावरच हे समोर येईल की 5 महिला होत्या का 3 होत्या, याच्यामध्ये कोण पळालं, कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे। पण पार्टी सुरू होती हे आपण सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील, हुक्क्याचा बार लावलेला होता, दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत। मला वाटतं की तपासाचा हा भाग आहे। तपासात जे काय म्हणतात की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल याची मला पूर्वी कल्पना होती का? तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या? नाथाभाऊ काढले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं। मला संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी पुढे अडकवलं जाईल। अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना। त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये। जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर तिच्या गळ्यात पडेल। मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे, असं नाहीये। आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल। मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय, काय नाही, मग कोणी आयोजन केलंय, काय हे। आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही। 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना। आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी नेऊन ठेवलं तिथे, असं कसं काय कोणी म्हणू शकतो? त्यांच्या शब्दात कुभांड रचलं जाते, कुभांड रचलं जात आहे त्यांच्या शब्दात। आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय, तर मला तर काही माहिती, कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय। पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं नाही ना की त्याला उठून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता। मी बघतो 3 वाजता रेट झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता, वेगळे 4 वेगळे वेळ आहेत, असं कसं होईल? पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाहीये। पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एवढ्या कारवाया होत असताना नेत्यांची जर जावई अशी सापडणार तर कसं बघायचं?
खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की बुवा चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता. ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात. पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे. खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे. नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही. पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे. रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच. त्यामुळे मला असं वाटतं की तपासाअंती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल. या 5 महिला 5 महिलांना ताब्यात घेतलं. प्रकरण होतं तुमच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेले होते. प्रकरण होतं. मला वाटतं तर हा विषय माझ्याकडे मी बंद केलेला आहे. सर्वात एका माणसाला पकडलं, तो गावचा होता माझ्या जामनेरचा, आणि म्हणून माझा फोटो खडसेने दाखवला. मी त्याच्यावर 10 फोटो त्यांना दाखवले, सगळ्या राज्यातल्या सगळ्या टॉपच्या नेत्याचे दाखवले, त्याच्यावर बसलेले चर्चा करतानाचे. याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावर फोटो म्हणून ते हनी ट्रॅपमध्ये आहेत, त्या कुठल्या त्याच्या भानगडीमध्ये, त्या बलात्काराच्या भानगडीमध्ये आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना उठता बसता ते मीच दिसतोय. त्यामुळे आता काही त्याला इलाज नाहीये. आता अनेक त्या विषयावर चर्चा झाल्या. आमचे आमदारही बोललेत, आमचे मंत्री तिथले सावकारी बोललेत, सगळे आमचे आमदारही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं. पण आता काय मला या विषयावर आता बोलायचंच नाहीये. त्यांना सगळं लखलाभ आहे. त्यांनी आता सध्या घराकडे लक्ष द्यावं. लोकनायक न्यूज